तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर जो पेंदर फाट्यावरतीचे जे काम सुरू आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. फ्लायओव्हरचं काम कुठपर्यंत आलं, तळोजाच्या दिशेने किती काम झालेलं आहे, खारघरच्या दिशेने किती काम झालेलं आहे याची माहिती आपण आज बघणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन मिळते तुमच्या या छोट्याशा स्टेपने. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. हे आपण तळोजाच्या दिशेने हा जो फ्लायओव्हर आहे त्याची माहिती आपण पाहतात. हा फ्लायओव्हर तळोजाच्या दिशेने पूर्ण झालेला आहे. कलरिंगचं काम पण पूर्ण झालेलं आहे. इलेक्ट्रिक पोल उभारणीचं पण काम पूर्ण झालेलं आहे. जे फ्लायओव्हरच्या बाजूला सीडी आहे त्याचे पण पूर्ण काम झालेलं आहे. तळोजा नोडमध्ये आपलं स्वागत आहे बोर्ड पण लागलेला आहे. हे तळोजा फेज 2 सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 34, 36 आणि सेक्टर 37A येथे 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 25 माळ्यांची इमारती आहे. आणि बाजूला पेंधर गाव दिसत आहे आणि हे सेक्टर 37 याच्या समोर असलेली जमीन सपाटीकरण पूर्ण झालेलं आहे. आणि हा जो तळोजा फ्लायओव्हर जो पेंदर फाट्याला बनत आहे ते फ्लायओव्हरचं काम या दिशेने पूर्ण झालेलं आहे. बघा या साईडने वाहतुकीसाठी सुद्धा खालून सुरू झालेलं आहे. आणि सेक्टर 21 हे मारवा सोसायटी आहे. इथे EWS एलआयजीचे फ्लॅट उपलब्ध आहेत सिडको लॉटरीमध्ये. आणि याच फ्लॅटमध्ये आपला दवाखाना जो पनवेल महानगरपालिकेचा पण सुरू आहे. आणि हा फ्लायओव्हर जो NH40 आहे जो पनवेल ते दिवा जो जुना मुंबई पुणे हायवे आहे तो हा समोर आहे. बघा या दिशेने खारघरच्या दिशेने जो पायऱ्या आहेत उतरण्यासाठी फ्लायओव्हरहून खाली याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यासमोर डांबरीकरण पण पूर्ण करण्यात आलेलं आहे. साईडला इलेक्ट्रिक पोल लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. या दिशेने कामाला जे पायऱ्या आहेत त्याच्या जे सेफ्टी साईडला असतात पायऱ्यांच्या त्याचं काम आता बाकी आहे. आणि समोर आपल्याला जे पेंदर फाट्याला जे रेल्वे क्रॉसिंग आहे ते समोर आपल्याला दिसत आहे. समोर हा दिवा मुंब्रा हायवे म्हणजे NH48. समोर हा शीळ फाट्याला कनेक्ट होतो. समोर आपल्याला पेठाली मेट्रो स्टेशन जे फेज 1 मधलं आहे. आणि या इमारतीच्या मागच्या साईडला जे पेंधर मेट्रो स्टेशन आहे बेलापूर ते नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईन त्याच्यामधील शेवटचं स्टॉप मेट्रो स्टेशन. आणि या दिशेने आपण फ्लायओव्हरला जो एक्झिट पॉईंट आहे खारघरपासून खारघरच्या दिशेने तिथून बघा हे डांबरीकरण रोडच्या साईडला पूर्ण झालेलं आहे. आणि समोर आपल्याला जो तळोजा सेक्टर 39चा प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे हेच ते लोकेशन की इथे 7500 घरं EWS टाईपचे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 322 चौरस फुटांचे आहे. काही इमारतीचे कलरिंगचे काम पूर्ण झालेले आहे. काही इमारतीचे कलरिंगचे काम सुरू आहे. असा हा तळोजा फेज 2 मधला अतिमहत्त्वाचा फ्लायओव्हर आहे असे आपल्याला सांगता येते. समोर आपल्याला सेक्टर 34, 36, सेक्टर 37, सेक्टर 28 जे आता सिडको लॉटरीमध्ये आपल्याला हे लेबर काम तळोजा फेज 2 मध्ये फ्लायओव्हरला जॉईन करण्याचं काम करत आहे. आणि हे आपण आता फ्लायओव्हरच्या वरती आलेलो आहोत. बघा पूर्ण फ्लायओव्हरला कलरिंगचं काम झालेलं आहे.
समोर आपल्याला खारघर सेक्टर 40 सिडकोचा प्रोजेक्ट दिसत आहे. समोर हे तळोजा फेज 2 च्या दिशेने आपण आता जात आहे. डिवायडर पण पूर्ण झालेले आहेत बघा, समोर आपल्याला दिसत आहे. आणि हे खारघरच्या दिशेने जेव्हा आपण तळोजा फेज 2 फ्लायओव्हर जेव्हा तिथं संपतो आणि जे खारघरच्या दिशेने कामाला सुरुवात बघा, इथे हे जे खाडी आलेली आहे, या खाडीच्या आजूबाजूला माती टाकण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे हा कच्चा रस्ता येथे बनवतील, त्याच्यानंतर मग पक्का रस्ता बनेल. बघा समोर आपल्याला हे खारघरच्या दिशेने आपण आता आलेलो आहोत. जो फ्लायओव्हर समोर इकडे कनेक्ट होणार आहेत. असं आता हे खाडीमध्ये बघा हे भरती टाकण्याचं काम सुरू आहे. फ्लायओव्हरला पण पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे. आणि हे खारघरच्या दिशेने बघा, जो फ्लायओव्हर खारघरच्या दिशेने निघणार आहेत, ही त्या साईडची बाजू आहे. दोन्ही बाजूला जे भिंती उभारणीचं काम सुरू आहे, म्हणजे जेणेकरून कच्चा रस्ता बनेल आणि त्यानंतर मग पक्का रस्ता बनेल. समोर आपल्याला सेक्टर 37, सेक्टर 34, 36, सेक्टर 39 हे समोर इमारती आपल्याला दिसत आहे. असा हा अतिमहत्त्वाचा तळोजा खारघर फ्लायओव्हर हा आहे. समोर आपल्याला ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी दिसत आहे. इथेच हा खारघर एक्झिट होणार आहे. समोर आपल्याला इथून तळोजाकडून बसेस येतात आणि ही जी बस जात आहे हे खारघरच्या दिशेने जाणार आहे, डीमार्ट आणि रेल्वे स्टेशन. इथून जर